नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जुलै या महिन्यामधील चालू घडामोडी या विषयावरील संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, दानस या नावाचे चक्रीवादळ कोणत्या देशात आले आहे? दानस हे चक्रीवादळ आले होते तैवान या देशामध्ये। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। दानस हे पश्चिम पॅसिफिक महासागरात निर्माण झालेले चक्रीवादळ असून ते तैवान किनाऱ्यावर आढळले होते। पुढे, अमेरिका पार्टी या राजकीय पक्षाची स्थापना कोणी केली आहे? तर या पक्षाची स्थापना केलेली आहे उद्योगपती एलॉन मस्क यांनी। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल। त्यांनी अमेरिकेत नवा राजकीय पक्ष स्थापन करून राजकारणात प्रवेश केलेला आहे एलॉन मस्क यांनी। पुढे, मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर ही योजना सुरू केलेली आहे बिहार या राज्याने। पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल। बिहार सरकारने विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। पुढे, 17वी ब्रिक्स परिषद कोठे पार पडली? 17वी ब्रिक्स परिषद ती ब्राझीलमध्ये पार पडली। पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर होईल। पुढे, राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? तर या संस्थेचे नाव बदलून सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बालविकास संस्था असं त्याचं नामांतर करण्यात आलेलं आहे। महिलांच्या सक्षमीकरणासाठी या संस्थेचं नाव सावित्रीबाई फुले यांच्या नावावर ठेवण्यात आले। पुढे, दुसरी जागतिक बॉक्सिंग स्पर्धा कोठे होत आहे? दुसरी जागतिक बॉक्सिंग स्पर्धा हे होत आहे अस्ताना, हे कझाकिस्तान येथे आयोजित केली गेलेली आहे, अस्ताना येथे। पुढे, आदिती चौहानने कोणत्या खेळातून निवृत्ती जाहीर केली? आदिती चौहान हे मित्रांनो भारतीय फुटबॉलपटू आहे। पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल। भारतीय महिला फुटबॉल संघाची गोलकीपर आदिती चौहान आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून त्यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे। पुढे, दूध उत्पादन वाढवण्यासाठी दूध सबसिडी योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर दूध सबसिडी योजना ही आसाम या राज्याची आहे। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। आसाम सरकारने स्थानिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दुधावर सबसिडी देण्याची योजना सुरू केलेली आहे। पुढे, भारताचे 14वे उपराष्ट्रपती ज्यांनी अलीकडे आपल्या प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला, तर त्यांचं काय नाव आहे मित्रांनो? तर त्यांचं नाव आहे जगदीप धनगड। पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल। त्यांनी अलीकडेच आरोग्याच्या कारणामुळे उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिलेला आहे। पुढे, आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली आहे? आकाश प्राईम संरक्षण अथवा सुरक्षा प्रणाली, तर हे विकसित केलं गेलेलं आहे DRDO यांनी। DRDOने भारतीय संरक्षण दलासाठी आकाश प्राईम ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केलेली आहे। पुढे, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना अंतर्गत विदर्भातील पहिले मॉडेल सोलार विलेज म्हणून कोणते गाव ठरले? तर महाराष्ट्रामधले विदर्भात ते आहे वर्धा जिल्ह्यातील चिचघाट राठी। पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल। महाराष्ट्रातील या गावाने 100% सौर ऊर्जेवर चालणारे पहिले मॉडेल गाव म्हणून मान मिळवलेला आहे। पुढे, अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र कोठे सुरू होणार आहे? तर अमेरिकेतील विद्यापीठाने भारतात पहिली शाखा मुंबई येथे सुरू करण्याची घोषणा केलेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल। पुढे, आंतरराष्ट्रीय न्याय दिन कधी साजरा करण्यात येतो? आंतरराष्ट्रीय न्याय दिवस तो 17 जुलै या दिवशी साजरा करण्यात येतो। आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाची स्थापना झाल्याचा स्मरणार्थ 17 जुलै हा दिवस
आंतरराष्ट्रीय न्यायाधी म्हणून पाळला जातो. पुढे भारत आणि डॅश देशाची चंद्रयान-5 लुपेक्स ही संयुक्त मोहीम चंद्रावर पाण्याचा शोध घेणार आहे. तर कोणत्या देशाच्या साहाय्याने मित्रांनो भारताने चंद्रयान-5 लुपेक्स ही मोहीम राबवली? तर तो देश आहे जपान. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. भारत आणि जपान मिळून लुनेक्स मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचे अस्तित्व तपासणार आहेत. पुढे कोणत्या देशाने मतदानाचे वय 18 वरून 16 वर्षांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे? तर कोणता देश आहे मित्रांनो ज्याने अलीकडेच मतदानाचे वय 18 वरून 16 वर्षे केलेले आहेत? तर तो देश आहे इंग्लंड. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. इंग्लंड सरकारने तरुणांना राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी मतदानाचे वय 16 वर्षे केलेले आहे. पुढे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे? तर मित्रांनो तर ते कोणत्या जिल्ह्यात आहे इस्लामपूर ज्याचं अलीकडेच ईश्वरपूर असे नामांतर करण्यात आलेलं आहे? तर ते आहे सांगली जिल्ह्यातील. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून ईश्वरपूर ठेवण्यास राज्य सरकारने ते मंजुरी दिलेली आहे. पुढे 2025 वर्षी देशात स्वच्छतेमध्ये कोणत्या शहराला प्रथम स्थान मिळाले आहे? म्हणजे यंदाच्या वर्षी स्वच्छतेत कोणते शहर प्रथम स्थान त्यांनी पटकावलेले आहे? तर तो आहे इंदोर शहर. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. मित्रांनो इंदोर शहराने उत्कृष्ट स्वच्छता व्यवस्थापन आणि यावर्षी सलग त्यांना 8व्यांदा हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढे इंदोर सलग कितव्यांदा देशात सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे? मित्रांनो आपण आताच बघितलं आहे इंदोर सलग 8व्यांदा देशात सर्वात स्वच्छ शहर ठरलेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे डॅश हा महाराष्ट्राचा राज्य महोत्सव आहे? तर तो आहे गणेशोत्सव. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. महाराष्ट्र सरकारने लोकसहभाग व सांस्कृतिक परंपरा लक्षात घेऊन गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे. पुढे 2025चा लोकमान्य टिळक पुरस्कार डॅश यांना जाहीर झाला? लोकमान्य टिळक पुरस्कार यंदाचा वर्षीचा तर तो जाहीर झालेला आहे नितीन गडकरी यांना. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर होईल. मित्रांनो राष्ट्रहितासाठी केलेल्या कार्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढे आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025मध्ये भारत कितव्या स्थानावर राहिलेला आहे? आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप तर यामध्ये भारताचा जो क्रमांक आहे तो आहे 2रा. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल. तर मित्रांनो इथे जो भारताचा स्थान आहे 2रा आहे आणि पहिला जो स्थान आहे तो आहे चीनचा. चीन नंतर भारताचा क्रमांक इथे लागलेला आहे. पुढे आशियाई पॅरा तिरंदाजीमध्ये चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर ही जी स्पर्धा होती आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025 ही आयोजित केली गेली होती चीन या देशामध्ये. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य डॅश येथे सुरू करण्यात आले? पहिले फुलपाखरू अभयारण्य भारतातील तर ते केरळ राज्यात सुरू करण्यात आले होते कन्नूर जिल्हा. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल. जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य केरळमध्ये सुरू करण्यात आले. पुढे नाटो शिखर परिषद 2025 डॅश येथे आयोजित करण्यात आली? या वर्षाची नाटो शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली होती मित्रांनो? तर हेग नेदरलँड.
येथे तिथे आयोजित करण्यात आलेली आहे. जागतिक सुरक्षेवरील चर्चेसाठी नाटो सदस्यांची देशांची ही परिषद आहे, ती हेग येथे पार पडलेली आहे. पुढे साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 डॅश यांना जाहीर झाला. तर मित्रांनो, इथे साहित्य अकादमी नसून फक्त साहित्य अकादमी युवा पुरस्कार, तर तो प्रदीप कोकरे यांना जाहीर झालेला आहे. मराठी साहित्यातील योगदानाबद्दल तरुण लेखक प्रदीप कोकरे यांना हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार. पुढे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली? तर अलीकडेच केंद्र सरकारने राजेश कुमार मीना यांना महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती दिलेली आहे. पुढे आशिया चषक हॉकी 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? आशिया चषक हॉकी 2025 चे आयोजन, तर हे बिहार राज्यात आयोजित केले जाणार आहे. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे कोणत्या देशांना बिग ब्युटिफुल विधेयक मंजूर केले आहे? हे विधेयकाचं नाव आहे बिग ब्युटिफुल, तर हे विधेयक आहे अमेरिका या देशाचे. अमेरिकन काँग्रेसने पर्यावरणपूरक विकासासाठी बिग ब्युटिफुल ॲक्ट विधेयक मंजूर केलेले आहे. पुढे जुलै 2025मध्ये मुंबई शेअर बाजाराला डॅश वर्षे पूर्ण झाली आहे. जुलै 2025 म्हणजे मित्रांनो, जो बॉम्बे स्टॉक मार्केट आहे त्याला एकूण 150 वर्षे पूर्ण झालेली आहे जुलै 2025पर्यंत. आशियातील सर्वात जुने शेअर मार्केट आहे हे मुंबई शेअर बाजार. पुढे डॅश हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. तर तो आहे 22 जुलै म्हणजे मित्रांनो, भारतीय गोवंशाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने 22 जुलै हा विशेष दिवस घोषित केलेला आहे. शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन. पुढे 16वा आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर ही स्पर्धा आयोजन केली जाणार आहे कझाकिस्तान येथे. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. आशियातील सर्वोच्च नेमबाजी स्पर्धा आहे ही 2025ची, जे की कझाकिस्तान येथे आयोजित केली जाणार आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होणार आहे. पुढे मुंबईतील कर्नाक पुलाचे नाव बदलून काय देण्यात आले आहे? तर त्याचं अलीकडेच नामांतर करण्यात आलेलं आहे त्या पुलाचं. तर त्याचं नामांतर जे आहेत सिंदूर पूल असं करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. मुंबईतील प्रसिद्ध कर्नाक पुलाचे नाव सिंदूर पूल असे ठेवण्यात आले असून यास सरकारने ते मंजुरी दिलेली आहे. पुढे राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण 2025मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकाविला? तर तो राज्य आहे पंजाब. शिक्षणाच्या गुणवत्तेत आणि साक्षरतेच्या निकषांवर पंजाब राज्याने देशात पहिले स्थान मिळवलेले आहे. पुढे एका कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज कोण ठरला? जो टेस्ट मॅच असतो क्रिकेटमधला, तर त्यामध्ये एका कसोटीत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज तो आहे शुभमन गिल. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. पुढे डॅशकडे संयुक्त राष्ट्र UN सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद जुलै महिन्यासाठी देण्यात आले आहे. तर जुलै 2025 या महिन्यात कोणाकडे UN सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद दिले गेले होते? तर ते होते पाकिस्तान हा देश. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे जुलै 2025चे अध्यक्षपद पाकिस्तानकडे सोपविले गेले होते.
पुढे डॅश या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला लढाऊ विमानचालक ठरल्या आहेत. भारतीय नौदलाचा नेव्ही पहिल्या महिला लढाऊ विमानचालक, तर ते आहे आस्था पुनिया. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. लेफ्टनंट आस्था पुनिया या भारतीय नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट ठरल्या आहेत. पुढे वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारत जगात कितवा सर्वात जास्त उत्पन्न समानता असलेला देश ठरला आहे. तर भारताचा जो क्रमांक आहे या बाबतीत तो आहे 4था क्रमांक. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल. वर्ल्ड बँकच्या अहवालानुसार भारतातील जी दरी आहे श्रीमंत आणि गरीब यामध्ये त्यात वाढ झाल्याने भारत हा 4थ्या क्रमांकाचा असमान देश ठरलेला आहे. पुढे हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार सन्मान मिळवणारी पहिली भारतीय कोण ठरलेली आहे. तर हा जो सन्मान मिळवणारी भारतीय आहे ती आहे दीपिका पादुकोण. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. आंतरराष्ट्रीय चित्रपट सृष्टीतील योगदानाबद्दल दीपिका पादुकोणला हा प्रतिष्ठेचा सन्मान मिळालेला आहे, हॉलिवूड वॉक ऑफ फेम स्टार. पुढे रॉथ या गुप्तचर संस्थेचे नवे प्रमुख डॅश आहे. तर त्यांचं नाव आहे पराग जैन. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर उत्तर होईल. वरिष्ठ IPS अधिकारी पराग जैन यांची रिसर्च अँड ॲनालिसिस विंग अर्थात रॉ या संस्थेचे प्रमुख या पदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. पुढे स्टॉप क्लॉक नियम कोणत्या खेळाशी संबंधित आहे. तर मित्रांनो स्टॉप क्लॉक नियम जो आहे तो क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. खेळाचा वेग वाढविण्यासाठी ICCने क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक रूल लागू केला आहे. मित्रांनो त्यात ओव्हर दरम्यान वेळेची मर्यादा असते. पर्याय क्रमांक 4 बरोबर उत्तर होईल. पुढे भारताचे पहिले संविधान पार्क डॅश येथे उभारण्यात आले. तर ते ठिकाण आहे नागपूर. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाजवळ नागपुरात भारताचे पहिले संविधान पार्क उभारण्यात आलेले आहे. पुढे रुद्र प्रकल्प राबविणारे डॅश देशात प्रथम राज्य आहे. तर मित्रांनो रुद्र प्रकल्प राबविणारे पहिले राज्य देशातले तर ते आहे महाराष्ट्र राज्य. शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी आणि शेतीसाठी महाराष्ट्र सरकारने रुद्र प्रकल्प राज्यभर सुरू केलेले आहे. पुढे जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 कोठे होणार आहे. जागतिक पोलीस क्रीडा स्पर्धा 2025 तर ते होणार आहे अमेरिका या देशामध्ये. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. जगभरातील पोलीस दलांच्या सहभागासह ही स्पर्धा अमेरिकेत आयोजित केली जाणार आहे. पुढे 2025 मध्ये FIFA 17 महिला विश्वचषक कोणत्या देशात होणार आहे. FIFA तर ते आहे डोमिनिकन रिपब्लिक. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. FIFAने 17 वर्षाखालील महिला फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन डोमिनिकन रिपब्लिकमध्ये करण्याची घोषणा केलेली आहे. पुढे पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराला ज्या दहशतवाद विरोधी कारवाईत ठार करण्यात आले त्या कारवाईचे नाव काय होते. पहलगाम अतिरेकी हल्ला तर त्या ऑपरेशनचे नाव होते ऑपरेशन महादेव. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. भारतीय सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्याशी संबंधित दहशतवादांचा नायनाट करण्यासाठी ऑपरेशन महादेव अंतर्गत कारवाई केलेली होती. पुढे महिला प्रीमियर लीग WPL 2025चे विजेतेपद कोणी जिंकले. जसं पुरुषांच्या बाबतीत आहे IPL तसंच महिलांच्या बाबतीत आहे WPL. तर त्या यंदाचे WPL कोणी जिंकले
तर ते जिंकलेले आहे मुंबई इंडियन्स यांनी. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. मुंबई इंडियन्सने WPL 2025चे विजेतेपद मिळवले. पुढे कोणत्या संस्थेने ऑपरेशन फायर ट्रेल चालवले आहे? ऑपरेशन फायर ट्रेल, तर ती संस्था आहे DRI अर्थात डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. अवैध व्यापाराविरोधात कारवाईसाठी DRIने ऑपरेशन फायर ट्रेल ही मोहीम चालवलेली आहे. पुढे 2025मध्ये भारताने पहिल्यांदा कोणत्या लष्करी सरावात भाग घेतला? 2025 या वर्षाचा इथं प्रश्न दिलेला आहे. 2025मध्ये प्रथम लष्करी सरावात सहभाग असलेला कोणता सराव आहे मित्रांनो ते? तर तो आहे तावीज साबर. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. भारताने मध्य एशियाई देशांसह तावीज सार नावाच्या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात प्रथमच सहभाग घेतलेला आहे. पुढे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत राजीनामा दिला? तर तो अनुच्छेद आहे अनुच्छेद 67A. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. भारतीय संविधानातील अनुच्छेद 67A नुसार उपराष्ट्रपती स्वतःहून राजीनामा देऊ शकतात. पुढे डॅश राज्यातील पोलीस ठाणे ISO प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले पोलीस ठाणे ठरले आहे. तर हे पोलीस ठाणे आहे केरळ राज्यातील. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. उत्कृष्ट सेवा आणि पारदर्शक कामकाजामुळे केरळ राज्यातील एका पोलीस ठाण्याला ISO मानांकन प्राप्त झालेले आहे. पुढे 2025च्या जागतिक लोकसंख्या दिनाची थीम काय आहे? तर लोकसंख्या दिनची थीम तर ती आहे एका निष्पक्ष आणि आशादायक जगात त्यांना हवे असलेले कुटुंब निर्माण करण्यासाठी सक्षम बनवणे, अशी ही थीम. UNने लोकसंख्येच्या संतुलनासोबत कुटुंबाच्या सशक्तीकरणावर भर देणारी ही थीम जाहीर केली होती. पुढे फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषकाच्या उपांत्य फेरी पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण बनली? तर मित्रांनो उपांत्य फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली ती आहे कोनेरू हम्पी. पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर होईल. मित्रांनो जो फायनल झाला होता ही बुद्धिबळ स्पर्धेमध्ये फिडे महिला बुद्धिबळ स्पर्धा, त्यात कोनेरू हम्पी आणि काव्या देशमुख हे दोन्ही भारतीय होते. त्या दरम्यान त्यात स्पर्धा झालेली होती उपांत्य फेरीत. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी यांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारत ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. पुढे मत्स्य 6000 विकसित करण्यासाठी इस्रोने कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करार केला? तर ती संस्था आहे NIOT अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी. मित्रांनो खोल समुद्र संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या मत्स्य 6000 पाणबुडी प्रकल्पावर इस्रो आणि NIOT यांचा करार झालेला आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर होईल. पुढे नगरपालिका निवडणुकीत मोबाईल ॲप्सद्वारे ई-वोटिंग सुरू करणारे पहिले राज्य कोण आहे? तर नगरपालिका निवडणुकीत मोबाईल ॲपद्वारे मतदान करणारे पहिले राज्य ठरलेले आहे बिहार. पर्याय क्रमांक 1 आपला बरोबर उत्तर होईल. डिजिटल मतदान प्रोत्साहित करण्यासाठी बिहार राज्याने नगरपालिकांच्या निवडणुकीत ई-वोटिंग प्रणाली सुरू केलेली आहे. पुढे 2025चे सी खेळ कोणत्या देशात आयोजित केले जाणार आहे? यंदाचे जे सी खेळ आहेत तर ते थायलंड या देशामध्ये आयोजित केले जाणार आहे. दक्षिण पूर्व एशियाई देशांचा सहभागासह सी गेम्स 2025चे आयोजन थायलंडमध्ये होणार आहे. शेवटचा प्रश्न डॅश राज्य बनावट
संतांविरुद्ध ऑपरेशन कलानेमी सुरू करणार आहे? तर ते राज्य आहे उत्तराखंड. पर्याय क्रमांक 4 आपला बरोबर उत्तर होईल. वन्यजीव तस्करी रोखण्यासाठी आणि बिबट्या संवर्धनासाठी उत्तराखंड सरकारने ऑपरेशन कलानेमी हे जाहीर केलेले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जुलै 2025 या महिन्यातील महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बघितलेले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.